फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मला माहिती आहे की बरेच महिने झाले व्हिडिओज नाही येत आहेत माझे आणि तुमच्यापैकी काही लोकांनी मला विचारलंसुद्धा की व्हिडिओज का नाही टाकत आहेस. सो ॲक्च्युली लाईफमध्ये बरंच काही झालं या गेल्या महिन्यांमध्ये जे मी शेअर करीन हळूहळू तुमच्याबरोबर. आणि मी प्रयत्न करीन की सध्या मी ते व्हिडिओज रेग्युलर बेसिसवर टाक. सो मी आत्ता जर्मनीमध्ये आलेली आहे. जर्मनीमध्ये एक डुइसबर्ग नावाचं प्लेस आहे, तिथे मी आत्ता आहे. मी जर्मनीमध्ये का आली आहे, कशी आली आहे, कुठल्या टाईपच्या विजाने आली आहे, किती वेळेसाठी आली आहे, ह्या सगळ्या टॉपिक्सवर मी वेगळे व्हिडिओज बनवणार आहे. आज ॲक्च्युली माझा जस्ट थर्ड डे आहे जर्मनीमध्ये आणि मी आत्ता बाहेर पडली आहे घराच्या माझं टेम्पररी सिम कार्ड घेण्याकरता. सो आय थॉट की पडते बाहेर तर एखादा छोटासा व्हिडिओ बनवावा सगळ्यांसाठी, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे. जर्मनीमध्ये आत्ता ऑटम सुरू आहे. तुम्ही बघू शकता सगळीकडे झाडांची पानं पडलेली आहेत आणि पिवळी झालेली आहेत पानं सगळ्या झाडांची. आता काही दिवसात क्रिसमसच्या जवळपास इथे स्नोफॉल व्हायला सुरुवात होईल. मी ते व्हिडिओज पण शेअर करीनच तुमच्याबरोबर. किती सुंदर शहर आहे बघा, छान दोन्ही बाजूला रो हाऊसेस आहेत, ग्रीनरी आहे, प्रचंड थंडी आहे. ऊनसुद्धा पडलेलं आहे आज समहाव, पण तरीही इतकी जास्त थंडी आहे की पुण्याचा माणूस तर इथे विदाऊट हेवी जॅकेट्स अँड लेअर्ड क्लोथ्स सर्वाईव्हच नाही करू शकणार. पण खूप भारी वाटतं आहे, खूप भारी वेदर आहे. इथे ट्रेनमध्ये बसलेली आहे आणि माझा एक फ्रेंड आहे जुना हॉस्पिटलमध्ये, त्याला भेटायला चालली आहे. आणि किती भारी आहे बघा ही ट्रेन, किती स्वच्छ आहे आणि बाहेर तर इतकं मस्त सिनरी आहे. हे बघा किती मस्त ग्रीनरी आहे. भरपूर स्ट्रगल करून मी आत्ता इथे हॉस्पिटलमध्ये पोचलेली आहे. स्ट्रगल अशी की एक तर माझं तिकीट माझ्या ॲपमधनं बुक होत नव्हतं. त्यानंतर जेव्हा मी तिकीट काउंटरवर गेले तेव्हा ते लोक मला तिकीट द्यायला तयार नव्हते. त्यांना माझं रेसिडेन्शियल ॲग्रीमेंट हवं होतं, जे की अजून बनलेलं नाही आहे. सो फायनली काय करून ॲपमध्ये माझं तिकीट बुक झालं आणि मग मी ट्रेन पकडून आता इथे पोचलेली आहे. आता इथून पुढे कशी जाणार आहे माहीत नाही अजून, पण दाखवत राहीन मी तुम्हाला पुढे काय होतं ते. सो फायनली मी माझी दिवसभराची जर्नी फिनिश करून माझ्या घरी पोचलेली आहे. आत्ता रात्रीचे ऑलमोस्ट 9 वाजलेले आहेत आणि आजच्या बकेट लिस्टमध्ये 3 कामं ठेवली होती मी. ती म्हणजे एक, मला माझं सिम कार्ड घ्यायचं होतं, इथला जर्मनीचा नंबर घ्यायचा होता, माझ्या ओल्ड फ्रेंडला भेटायचं होतं आणि घरी येताना काही बेसिक ग्रोसरी पण आणायची होती. आणि ही तिन्ही कामं मी सक्सेसफुली एकटीने पार पाडलेली आहेत. जेव्हा घरातून बाहेर पडले तेव्हा थोडीशी नर्वस होते मी की पहिल्यांदा माझ्या घरापासून मी एवढ्या लांब दुसऱ्या देशात आहे आणि असा सगळा प्रवास करायचा आहे, एकटीने फिरायचं आहे, तर मला जमेल की नाही, हरवणार तर नाही कुठे, कारण इथे लँग्वेज बॅरियर पण आहे. इथे इंग्लिश विशेष लोक बोलत नाहीत आणि माझं जर्मन अजून तितकं चांगलं नाही आहे. पण सक्सेसफुली मी गेले, व्यवस्थित 2-3 ट्रेन बदलून तिथपर्यंत पोचले, परत आले एकटी. मला माझं सिम कार्ड पण मिळालेलं आहे इथलं आणि सगळी कामं झालेली आहेत छान. आजचा हा माझा जर्मनीतला पहिला व्हिडिओ होता, त्यामुळे हा मी छोटासाच ठेवला आहे. जस्ट इंट्रोडक्शन द्यायचं होतं आणि सांगायचं होतं की मी आता इथे आलेली आहे आणि माझे पुढचे काही महिन्यांचे व्हिडिओज हे जर्मनीतले असणार आहेत. माझा प्रयत्न असेल की जर्मनीतले वेगवेगळे प्लेसेस, मार्केट्स असं मी तुम्हाला या व्हिडिओजच्या माध्यमाने दाखवत जाईन. प्लस कुठल्या प्रकारच्या विजाने मी इथे आलेली आहे, त्याची काय प्रोसेस आहे आणि तुम्हालासुद्धा जर इथे यायचं आहे ह्या विजा थ्रू, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, त्यासाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहेत, हे सगळं मी माझ्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये शेअर करणार आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि अजून पुढचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघावेसे वाटत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.
आणि लवकरच मी अजून नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येणार आहे. सो प्लीज स्टे ट्यून फॉर मोर व्हिडिओज, मोर इन्फॉर्मेशन. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय, सायोनारा.